खिलवाड केलाय, काही गोष्टी केल्यात, काही किडनी वगैरे काय आधीच या हॉस्पिटलचं नाव थोडं खराब आहे किडनी रॅकेटच्या संदर्भात पुण्यातल्या रुबी हॉल दवाखान्यातून एक अत्यंत गंभीर बातमी बाहेर आलेली आहे। काल रुबी हॉलमधून मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता। मात्र 24 तासापासून असे नातेवाईकांचे आरोप आहेत की ते महिलेची डेड बॉडी गायब आहेत आणि आता आरडाओरडा केल्यावर इथं आंदोलनात बसल्यावर डेड बॉडी भेटलेली आहे, मात्र त्या डेड बॉडी मधून किडन्या गायब करण्यात आलेल्या आहे असे नातेवाईकांचा आरोप आहे। दादा, अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत, काय सांगाल याबद्दल? आरोप म्हणजे आता आमची बॉडीज गायब होती। सगळ्यात मोठा हा आमचा आरोप आहे की आम्हाला न विचारता आमची बॉडी तुम्ही जर मर्क्युरीतून काढून तुम्ही बाहेर फिरवत असाल किंवा त्याच्यासोबत तुम्ही काही गोष्टी करताय हेही आम्हाला कळलेलं नाही। स्टाफने आम्हाला काही सांगितलेलं नाहीये। स्टाफला बोलायला गेलं, स्टाफ आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं देतोय। त्यांच्या ते काय मॅनेजर जीएम वगैरे यांना सगळ्यांना उपचार चालू होता। 18 तारखेला त्यांना आम्ही ऍडमिट केलं होतं। 19 तारखेला त्यांची संध्याकाळी डेथ झाली। डेथ झाल्यानंतर आम्हाला गाव लांब असल्या कारणाने आम्हाला त्यांना न्यायला 4-5 तासाचा वेळ लागत होता। तर त्यांना आम्ही आजच्या दिवस आम्ही इथंच थांबणार आहोत आणि उद्या सकाळी आमची बॉडी आम्हाला द्या आणि किलिंग प्रोसेस करून आम्ही आमचं निघून जाणार असं आमच्या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या। त्याच्यानंतर आम्ही ते बॉडी 12-1च्या सुमारास त्यांचे भाचे होते, त्यांच्या भाच्यांनी ती बॉडी वगैरे तिथं ठेवल्यानंतर जी संध्याकाळी 12-1 वाजताची बॉडी आम्ही ठेवली होती ती दुसऱ्या दिवशी 4 वाजता आम्हाला बॉडी मिळाली। तोपर्यंत ती बॉडी गेली कुठं होती काही त्याचा पत्ता नाहीये। त्यांना विचारलं तर त्यांनी टोलवाटोलवी केली। एवढा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तरी पण असे प्रकार आज बघितलं असेल मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि रुबेल सारख्या हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट मोठ्या प्रमाणे चालू आहे। तुम्ही गेला असेल तुमचं किडनी चेंज करायचं तुम्हाला सांगा ना इथं 20 लाख 25 लाख 30 लाख रुपये अशी बरेचशे पैशाची मागणी होती। तुम्हाला माहिती आहे की आज मोठ्या हॉस्पिटलमध्ये बॉडी गायब होती, तिथं एक माणूसला आतमध्ये शिरता येत नाही, एक माणूसला तुम्हाला जाता येत नाहीये। त्या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे लावले, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधनं बॉडी कशी गायब होती आणि तिथं हलगर्जीपणा झाली। कुठलं सिक्युरिटी यायला तयार नाही समोर आणि कुठला रुबेलच्या स्टॉप यायला तयार नाही समोर। ही बॉडी हरवल्यामुळं मग यांच्यात ताळमेळ झाला का की बॉडी आमची कुठं तर किडनी चोरी केली का, या बॉडी मधली काय त्याची हलगर्जीपणा कुठं तर ते बॉडीची काय प्रमाण काय केलेलं का? आज या सगळ्या प्रकरणात पोलीस तक्रार झालेली आहे। आता पोलिसांच्या चौकशी अंती त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर अजून काय धक्कादायक खुलासे नवीन समोर येतात का हे नक्कीच बघायचं राहणार आहे। न्यूज नेटवर्क 360 मराठीसाठी मी जोएब शेख, पुणे।